श्रोते हो नमस्कार. आपण रोजच्या बोलण्यात असंख्य शब्द वापरतो, पण कधी आपण विचार केला आहे का की हे शब्द नेमके कुठून आले, त्यांच्या मागे कोणती कथा दडलेली आहे? चला तर मग ऐकूया. श्री सुरेश शामराव ठाकूर लिखित शब्दांच्या पलीकडले या आगळ्या वेगळ्या पुस्तकाचा शब्द प्रवास. शब्दांची ही सफर ऐकताना तुम्हालाही आपल्या मराठी भाषेची समृद्धी, वैभव, सौंदर्य आणि तिच्या मागचा संस्कृतीचा ठेवा नव्याने जाणवेल. चला तर मग या सुंदर आणि रंजक शब्द प्रवासाला सुरुवात करूया. शब्दांच्या पलीकडले. गडगंज. ज्यांच्याकडे गडगंज संपत्ती आहे त्यांनीच यानंतर निवडणुकीला उभे राहावे. आमच्यासारख्या दरिद्री नारायणाचे ते काम नाही. तात्या काका काकूला संतापून सांगत होते. परिस्थितीने असेल कदाचित, पण भाषेच्या बाबतीत तात्या दरिद्री नव्हते. ते बोलताना फारसी शब्द वापरत होते. मित्र हो, गड आणि गंज हे दोन्ही फारसी शब्द, त्यापासून तयार झालेला शब्द म्हणजे गडगंज. गड म्हणजे पुष्कळ आणि गंज म्हणजे देखील पुष्कळच. एकाच अर्थाची द्विरुक्ती होऊन तयार झालेला हा शब्द फारसी भाषेतून मराठी भाषेत आला आणि मराठी भाषेचे शब्द वैभव गडगंज झाले. मित्र हो, शब्दांचा प्रवास कधीच थांबत नाही, कारण शब्दांच्या पलीकडेही एक सुंदर जग दडलेले असते. पुन्हा भेटू अशाच एका नवीन शब्द प्रवासासह.